बदलापूर शहरामध्ये गार्गी सोशल अकॅडमी गेल्या कित्येक वर्षांपासून अनेक खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचं काम करते आहे। मग स्केटिंग असू द्या, लाठीकाठी असू द्या, नाहीतर कराटे असू द्या, बदलापूर मधली ही एकमेव अशी अकॅडमी आहे जी गेल्या कित्येक वर्षांपासून चांगलं प्रशिक्षण देताना पाहायला मिळते। अनेक खेळाडू देखील इथून घडलेले आहे। आज जे काही प्रशिक्षण दिले जातं त्याची परीक्षा जी आहे ती घेतली जाते आहे आणि या परीक्षेच्या खास जज म्हणून जे आहेत आपल्याला कोल्हापूर येथून काही प्रशिक्षक जे ते आलेले पाहायला मिळत आहेत। त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि तुम्हाला सुद्धा जर इच्छा असेल तुमच्या मुलांच्या चांगल्या भवितव्यासाठी त्यांना मैदानी खेळ असतील, कराटे असतील, त्याचबरोबर लाठीकाठी, स्केटिंग आणि विविध क्षेत्रातील खेळांमध्ये त्यांना टाकायचं असेल तर नक्की अवश्य भेट द्या। सरांशी आपण संवाद साधणार आहोत। संतोष चव्हाण सर आपल्यासोबत आहे। काय सांगणार, काय माहिती द्या? जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। आता काल आणि आज या 2 दिवस मुलांची जी लाठीकाठी प्रशिक्षण आणि परीक्षा चालू झाली आहे। आज त्यांचाही सांगता आहे तर त्यासाठी एक्झामर म्हणून मुख्य एक्झामर म्हणून जे अवधूत घाटगे सर आहेत कोल्हापूरहून खास 2 दिवस इकडे मुलांचं प्रशिक्षण आणि त्यांची एक्झाम घेण्यासाठी ते आलेले आहेत। आपण अवधूत सरांशी संवाद साधणार आहोत ना, थेट कोल्हापूरवरून इथे आलेले आहेत ते। नमस्कार। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। गेले 7 ते 8 वर्ष झालं आम्ही मर्दानी खेळाचे प्रशिक्षण या अकॅडमीमध्ये देतोय आणि तसेच 3 महिन्यातून एकदा इथं आम्ही परीक्षा घेण्यासाठी आम्हाला संतोष सर आम्हाला दरवेळेला बोलवतात आणि भरपूर मुलं इथे शिकून गेलेले आहेत, आता शिकत आहेत आणि भरपूर इथं म्हणजे सपोर्ट मिळतो मर्दानी खेळाला। या कलेचा प्रचार प्रसार करणं हेच आमचं ध्येय आहे। कोल्हापूरवरून बदलापूरला आले ते खरं तर खूप छान वाटलं। नक्कीच काय सांगाल थोडक्यात कुठल्या परीक्षा घेतल्या गेल्या होत्या आणि कुठले सर्टिफिकेट मिळणार आहेत? लाठीकाठीची ऍक्च्युली हे मर्दानी खेळ आहे, शिवकालीन युद्धकला आहे। याची सुरुवात लाठीकाठीपासून होते आणि त्यानंतर शस्त्र जसं की तलवार, दांडपट्टा वगैरे अशी शस्त्र दिली जातात। तर मुलांना माझ्या 3-3 वर्षाच्या मुली आज काठी फिरवतात ते बघून मला इतका अभिमान वाटतोय आणि त्या चांगल्या ग्रेडनी आहे। अवधूत सरांचं आम्हाला भरपूर योगदान आहे। हिंद प्रतिष्ठानचे ते हेड आहेत आणि ऍज अ एक्झामिनर म्हणून दरवेळेस दर परीक्षेला ते इथे उपस्थित असतात। धन्यवाद मॅडम, धन्यवाद। आपण आता काही या ठिकाणी प्रशिक्षण जे आहेत ते करून दाखवतायत। त्यांनी जी काही कला अवगत केली आहे ती करून दाखवतायत, त्यांच्याशी बघणार आहोत आपण। त्यानंतर इथे सर्टिफिकेट सोहळा जो आहे, सर्टिफिकेट वितरण सोहळा जो आहे तो पार पडणार आहे, तेही आपण या लाईव्हच्या माध्यमातून कव्हर करूया। धन्यवाद, बघत रहा आपले बदलापूर। लवकरच भेटूया पार्ट 2।